काल 9 एप्रिल तारीख होती आणि हा योगायोग म्हणावा की आणखी काय. काल शेवटच्या ओव्हरमध्ये पीबीकेएस समोर टार्गेट होतं 29 रन्सचं आणि मागच्या वर्षी 9 एप्रिल 2023लाच एक अशीच प्रचंड फेमस लोकप्रिय मॅच झाली होती. तेव्हाही टार्गेट होतं शेवटच्या ओव्हरमध्ये 29 रन. 9 एप्रिल 2023ला 29 रन शेवटच्या ओव्हरमध्ये. काल 9 एप्रिल 2024ला 29 ओव्हर शेवटच्या ओव्हरमध्ये. मागच्या वर्षी 9 तारखेला म्हणजे 9 एप्रिलला मी उज्जैनला होतो. तेव्हा उज्जैनला जस्ट फिरायला गेलो होतो. मेन महाकाल दर्शन घेतलं आणि मंदिराच्या मागे एक वेगळं मंदिर दिसलं मला. ते देवीचं मंदिर होतं, हरसिद्धी माता. तिथे लिहिलं होतं आणि ते विक्रमादित्याने बांधलेलं मंदिर असं म्हणतात. बेसिकली ते मराठ्यांनी नंतर त्याचा जीर्णोद्धार केलाय. तर तिथे मराठी संस्कृतीचं खूप म्हणजे तिथे प्रतीक दिसतात. जे मेन प्रतीक म्हणजे मंदिरामध्ये जी दिव्यांची माळ असते, दगडी माळ, जी कोल्हापूरला आहे, खंडोबाच्या ठिकाणी आहे, तशीच दगडी दिव्यांची माळ उज्जैनला हरसिद्धी माता मंदिरात होती आणि सगळीकडे दिवे लावलेले, प्रचंड गर्दी. कारण तिथली आरती खूप फेमस आहे, मला नंतर कळलं. तर मी संध्याकाळी गेलो 6:15 वाजता जवळपास आणि खूपच गर्दी. आरती जोरात आरती सुरू होती, धूमधडाक्यात अगदी. तिथे अनेक लोक नाचत होते, त्यांचे अगदी बायका काहीतरी त्या खेळत होत्या आणि कुठे मुंगी शिरायला जागा नव्हती, इतकी प्रचंड गर्दी प्रांगणामध्ये. आणि दिव्यांचं लखलखाट, म्हणजे सगळ्या दगडी माळेवरती दिवे लावले होते. सो एक वेगळा माहोल होता कम्प्लिटली. तर मी जेव्हा आतमध्ये कसा तरी प्रयत्न करत गेलो, आतमध्ये गेलो, तेव्हा मी मोबाईलवरती मॅच बघत होतो. लाईव्ह मॅच सुरू होती 9 एप्रिललाच. ती मॅच होती KKR वर्सेस गुजरात टायटन्स. शेवटचा ओव्हर सुरू झाला आणि ती एक फेमस मॅच आहे. शेवटचा ओव्हर होता. एक कुठला तरी नवीन बॅट्समन होता KKRचा, तो म्हणजे रिंकू सिंग. तो बॅटिंगला आला आणि बॉलर होता यश दयाल, आपला याचा गुजरात टायटन्सचा. मी त्या गर्दीमध्ये फक्त मोबाईल हातात असा ठेवून मॅच बघत होतो, कारण मला जागा शोधत होतो की मला कुठे जाता येईल वगैरे पुढे. पहिला बॉल टाकला, 6. ओ वा असं म्हटलं मी. दुसरा 6, तिसरा 6. आता मात्र मी थांबलो. मी त्या गर्दीमध्ये जिथे जागा मिळेल कुठेतरी कोपऱ्यात उभा राहिलो फक्त. कारण आता मला त्या देवीच्या आरतीकडे लक्ष नव्हतं, ना लोकांमध्ये लक्ष नव्हतं, लोकांकडे लक्ष होतं कुठेच नाही. इतक्या लखलखाटात आवाजात माझं फक्त लक्ष होतं त्या मोबाईलकडे आणि मॅचकडे. मला वाटलं 3 6 मारले होते, आता पुढे काय. चौथा बॉल टाकला, 6. मी अक्षरशः म्हणजे आश्चर्यचकित झालो आणि इतक्या त्या गर्दीमध्ये मला फक्त लक्ष होतं की आता 5वा बॉल, आता काय होईल. जिंकायला हवे होते 5 रन्स फक्त आणि 2 बॉल शिल्लक होते. रिंकू सिंग नावाचा जो नवीन, ज्याला कुठलेही PR नव्हता, ज्याला कुठे फुटेज मिळत नव्हतं मीडियामध्ये, तो त्या नवीन बॅट्समनने, लेफ्टी बॅट्समनने 4 सलग सिक्सर्स मारले होते आणि 5वा बॉल टाकला. बॉल त्याने असा टिपिकल असा स्ट्रोक मारला, शॉट त्याचा नेहमीचा, अँड वेंट टू 6. जो आनंद झाला त्या क्षणी बघून, की एक तर ते वातावरण, त्या मंदिरातलं धूमधडाका, सगळ्या कडक उन्हाळा, गरमी, आणि इकडे मॅच मध्ये 5 सिक्सर्स लगातार आणि अनबिलिव्हेबल व्हिक्टरी. भारताने नाही, KKRने ती मॅच जिंकली. आणि त्यानंतर जो रिंकू सिंगचं रिंकू सिंगचं एक प्रकारे मोठं धूमधडाक्यात आगमन झालं क्रिकेटमध्ये एक प्रकारे, की त्याच्यावरती प्रकाश पडला, लाईन लाईट मध्ये तो आला. सो ते जे अनबिलिव्हेबल टार्गेट काल लास्ट इयर 9 तारखेलाच 9 एप्रिल 2023ला सर केलं KKRने. काल आता हा योगायोग आहे की काय आय डोंट नो, पण हा खरंच काय जबरदस्त कोइन्सिडन्स आहे मग, की 9 तारखेला कालच्याच 9 एप्रिलला परत सेम 29 रन जिंकायला हवे होते. शशांक सिंग आणि आशुतोष परत एकदा खेळत होते, ती जोडी फेमस.
आणि त्यांनी प्रयत्न केले, खूप प्रयत्न केले जिंकायसाठी, आणि नेमके फक्त शेवटचे 2 ते 3 रननी ते मॅच हारलेत. तेव्हा असं वाटलं यार काय सही आहे की सेम ती डेट मला पूर्ण तो आठवलं मी कुठे होतो तेव्हा, आणि त्याच दिवशी अशी मॅच होणं, ती जिंकणं, आणि सेम तेच टार्गेट 29 रनचं काल पण 9 एप्रिललाच मिळणं एका दुसऱ्या टीम समोर का असे ना मग ते. सो मस्त वाटलं कालचा हा योगायोग बघून. आणि क्रिकेटमध्ये असे होत असतात योगायोग, म्हणजे अगदी भरपूर डेटा आहे तसा तर, पण हे काल खरंच मस्त वाटलं. आणि थोडं वाईटही वाटलं की यार शशांक सिंग किंवा आशुतोषला सक्सेस मिळायला हवी होती, काल मॅच जिंकायला हवी होती पीबीकेएस. ठीक आहे, काव्या हसली काल, आणि SRS ची ओनर, पण पीबीकेएसची प्रीती झिंटाची खळी मात्र काल खुलली नाही. पण बेसिकली मला पंजाब सुपर किंग्स यासाठी जिंकावे वाटण्याची इच्छा आहे की जिंकावे ते हे ऍटलिस्ट 2024चा IPL, कारण आपला शिखर धवन तो मात्र पुढच्या IPL मध्ये नसणार, याचे चान्सेस जास्त आहेत. तो आता भरपूर खेळला आणि ऍज अ कॅप्टन किंवा ऍज अ प्लेअर तो कदाचित त्याचं हे शेवटचा IPL आहे. सो या IPL मध्ये त्याने जिंकावं अशी इच्छा आहे. आणि प्रीती झिंटा पण एक खूप दरवर्षी येते यार ती ग्राउंडमध्ये, सॉरी स्टेडियममध्ये. सो बघूयात. पण कालचा हा योगायोग खूपच सही होता. 29 रन्सचा, 9 एप्रिल आणि 29 रन्स. फक्त हे झालं की ते थोडे अगदी पोहोचले जवळपास, पण जिंकू शकले नाही. पण एक शशांक सिंग याबद्दल बोलावं वाटतं, कारण शशांक सिंग हा सेकंड सूर्यकुमार यादव होऊ शकतो का? कारण शशांक सिंगचं वय आता 32 आहे, तो 32 वर्षाचा आहे. आणि सूर्यकुमार पण जेव्हा आला त्याला खूप उशिरा चान्सेस मिळाले होते, आणि तो पण जेव्हा आला टीममध्ये किंवा जेव्हा त्या लाईमलाईट मध्ये तो आला त्या फेमस मॅच नंतर, विराट कोहलीचं ते स्टेअर त्याच्याकडे, आणि तो पण तितकाच हिमतीने आपलं काही स्वतःची हिंमत जमा करून त्याकडे बघतोय आणि मै हुना म्हणतोय. तर त्या मॅच नंतर त्याच्यावरती प्रकाश पडला. 2020 मध्ये त्याला चान्स मिळाला इंग्लंड विरुद्ध, आणि पहिल्याच बॉलवर 6 पण त्याने मारला होता. तर आणि तो पण 32व्या की आय थिंक 31-32व्या वर्षीच त्याला पण संधी मिळाली खेळायची. सो शशांक सिंगकडे ती जे 360 बॅटिंगचं कॅलिबर स्किल्स आहे, जे सूर्यकुमार यादवकडे, जे स्कायकडे आहे, तितकं अजून नाही दिसत आहे. पण शशांक सिंग हा बऱ्यापैकी एक वेल कंपोज्ड, एक प्रॉपर आपलं डोकं टेम्पर जागेवरती ठेवून खेळणारा आणि प्लस हार्ड हिटिंग करणारा पण बॅट्समन वाटतोय. सो ही इज अ व्हेरी गुड प्लेअर. आणि नशीब जेव्हा साथ द्यायला लागतो तेव्हा कसं देतं हे त्याचं उदाहरण आहे हा शशांक सिंग. म्हणजे शेक्सपियरने म्हटलंय की नावात काय असतं, पण हाच शशांक सिंगचं एक उदाहरण आहे की नावात बरंच काही असतं जेव्हा ती वेळ येते. प्रीती झिंटाने तिला तो दुसरा शशांक सिंग घ्यायचा होता जो 19 वर्षाचा होता, चंदीगडचा आय थिंक, आणि हा छत्तीसगडचा शशांक सिंग घेतला गेला. नंतर त्यांनी म्हटलं की आम्हाला हा नको आहे. पण म्हणजे जेव्हा त्यांना कळलं की आपण चुकीचा शशांक सिंग घेतला आहे, जो 19 वर्षाचा मुलगा आहे तो नाही आहे, तर आपण एक 32 वर्षाचा शशांक सिंग घेतलाय, नावाच्या कन्फ्युजनमुळे झालं. पण जे हॅमर होतं ते हॅमर पडलं. एकदा की हॅमर पडला की मग तुमची ती डील अंडू करता येत नाही परत एकदा. सो त्या डीलमुळे शशांक सिंग पीबीकेएस कडे आला. म्हणजे एक नावडता व्यक्ती ज्याला आपल्याला नको होता यार, अनप्लॅन्ड चाइल्ड होतं ते पीबीकेएसचं, प्रीती झिंटाचं शशांक सिंग हे. पण त्या अनप्लॅन्ड चाइल्डने मागच्याही मॅचमध्ये, यापूर्वीच्या आणि कालच्या मॅचमध्ये परत दाखवलं की त्याच्याकडे काय मेटल आहे. आणि तो निर्णय नाही म्हणता येणार पीबीकेएसचा, पण तो ज्या प्रकारे आला टीममध्ये आणि त्याने स्वतःचा तो निर्णय सार्थ ठरवत आहे की येस, आय गॉट द मेटल, माझ्याकडे पोटेन्शियल आहे आणि मी करून दाखवू शकतो. तो शशांक आणि आशुतोष, हा दोघांची पार्टनरशिप छान रंगते सध्या. तर आशुतोष पण चांगला खेळतोय. पण हा जो SS आहे शशांक सिंग, त्याच्याकडून त्याला बघताना मजा येते. त्याला बघत राहावंच वाटतं खेळताना, कारण तो एक वेल कंपोज मॅच्युअर्ड क्रिकेटर बॅट्समन दिसतोय. पण काल थोडक्यात ते मॅच हरले पंजाब किंग्स. आणखी थोडी मेहनत केली असती, थोडा आधीच्या बॅट्समॅनने जर काही थोडे रन्स आधी एक्स्ट्रा केले असते तर कदाचित कदाचित पंजाब सुपर किंग्स हे जिंकलेही असते.
सो मला हाच एक विषय काल क्लिक झाला रात्री मॅच संपल्यावर की यार 9 एप्रिल 2023ला उज्जैनमध्ये असताना मी जी मॅच बघितली, जी रिंकू सिंगने एक हाती 29 रन 5 सिक्सर्स यश वरती मारले, त्याने 5 सिक्सर सलग आणि मॅच जिंकली आणि टार्गेट 29 रनच होतं शेवटच्या ओव्हरमध्ये. तेच 9 एप्रिल 2024ला वर्षभरानंतर सेम टार्गेट, शेवटचा ओव्हर 29 रन, थोडक्यात हुकलं. पण ओके फाईन, येत्या काळात शशांक सिंगचं किंवा आशुतोषचं करिअर चांगलं दिसतंय मला एकंदर तरी. बघूयात पुढे काय होतं. पण असे क्रिकेटमध्ये योगायोग होत जातात, पूर्वी पण झालेत आणि काल एक असाच झाला आणि पुढे पण होणारच आहे. त्याला प्रोबॅबिलिटीचा नियम म्हणतात कदाचित. पण ओके, तर हाच एक टॉपिक आज बोलायचा होता, जस्ट काल रात्री मला आठवला आणि आज तू बोलतोय. ठीक आहे, परत भेटूयात पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.